नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये। आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा विद्यार्थ्याला गणिताचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी अत्यंत उपयोगी असा हा व्हिडिओ आहे। सर्व मुलांनी फळ्याकडे लक्ष द्या। तुम्हाला जर सगळ्यात कठीण डिफिकल्ट काय जात असेल तर कॅल्क्युलेशन जाते, कारण मुलांच्या टेबल पाठ नसतात। ओके, तर सर्वांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय की एखाद्या जे काही नंबर असेल तो स्वतःच्या टेबलमध्ये आणि दुसऱ्याच्या टेबलमध्ये। सर्वप्रथम हे कॅल्क्युलेशनचा हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर व्हिडिओ क्रमांक 1 पहिल्यांदा बघून घ्या। ओके, तर हा तुम्हाला दुसरा आपोआप कळेल। हा आहे व्हिडिओ क्रमांक स्टेप नंबर 3 चा। हा व्हिडिओ क्रमांक किती आहे? स्टेप नंबर 3। सॉल्व करण्याच्या अगोदर मी आठवण करून देतो। स्टेप नंबर 1 स्वतःच्या टेबलमध्ये नंबर बघायचा असतो। स्टेप नंबर 2 दुसऱ्याच्या टेबलमध्ये आपल्याला हे दोन्ही नंबर बघायचे असतात। आणि आता हा व्हिडिओ आहे स्टेप नंबर 3। पक्क लक्षात ठेवा। चला आता फळ्याकडे लक्ष द्या। सर्वप्रथम हे मी डिव्हिजिबिलिटी ते यूज करणार आहे। दोन्ही मीडियमसाठी, मराठी आणि सेमीसाठी मी इथं लिहिलेलं आहे। सर्वप्रथम मला माहिती आहे की मला 332 चा टेबल येत नाही, 444 चा पण टेबल येत नाही, पण मला हे कॅल्क्युलेशन विदिन 10 सेकंड मध्ये करायचं असतं। सर्वप्रथम इथं युनिट प्लेस काय आहे? 2। इथं युनिट प्लेस किती आहे? 4। 2 ची डिव्हिजिबिलिटी काय म्हणते? तुमचा युनिट प्लेस एवढा पाहिजे, 0 2 4 6 8 पाहिजे, तर तुम्ही त्याला 2 ने डिवाइड करू शकता। हे फक्त एवढं लक्षात ठेवा की मी 2 ने डिवाइड करण्याची अट काय आहे, तर माझा युनिट प्लेस याच्यापैकी पाहिजे, कोणी असू शकतो। इथं 2 आहे, इथं 4 आहे, त्यामुळे मी या दोघांना 2 ने डिवाइड करणार। चला आता याला 2 ने डिवाइड करा। 2 1 जा 2, आणि हे गडबडीचं काम नाही। एक जरी कॅल्क्युलेशन चुकलं गणित चुकणार, त्यामुळे बिलकुल गडबड करायची नाही। सर्वांनी मन लावून फळ्याकडे लक्ष द्या। 2 1 जा 2, खाली किती उरणार? 1। मी माझ्या डोक्याने कॅल्क्युलेशन करतोय, तुम्ही पण तुमच्या डोक्यानं। आता हे जरा कठीण आहे, कठीण म्हणजे एक थोडं सिंप्लिफिकेशन, डोक्यात नंबर धरायचा। आपल्याला सवय आहे धरलं की ब्लॅक बोर्डवर करायचं, पटकन करायचं, रेग्युलर करायचं, तसं नाही। 2 1 जा 2, खाली किती उरला? 1, वरून घेतला 3 किती होणार? झाले 13। 2 6 जा किती होणार आहे? 12। परत खाली 1 उरणार, वरून आपण हा 2 घेणार, आणि 2 6 जा किती होणार? 12। कळालं सगळ्यांना? हा, आता इथं बघा, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 2 जा 4। हे तर सगळ्यांना कळालं असेल, मला पक्क माहिती आहे। आता आपलं वरती आन्सर किती आलं? 1 6 6। इथं आन्सर किती आलं? 2 2 2। आता तुम्ही याला परत सिंप्लिफाय करू शकता का? कारण इथं किती आलं युनिट प्लेस? 6। इथं युनिट प्लेस किती आलं? 2 आहे का? इथं 6 आणि 2 आहे, त्यामुळे मी याला आणखी सिंप्लिफाय करू शकतो। बघा, 2 8 जा 16, आणि 2 3 जा 6। 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2। काय आला आन्सर? 83 डिवाइड बाय 1 1 1। हे झालं सिंपल सिंप्लिफिकेशन, आणि हे सगळ्यात गणितामध्ये महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, 90% मुलं हे सिंप्लिफाय मध्ये चुकतात, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। मन लावून लक्ष द्या। चला आता पुढे। इथं युनिट प्लेस किती आहे? 6। इथं युनिट प्लेस किती आहे? 8। त्याला मराठीमध्ये एकक स्थान, मराठी मीडियमचे मुलं सुद्धा व्हिडिओ बघून व्यवस्थित कॅल्क्युलेशन करू शकतात। ओके, चला मग आता मला सांगा, याला मी 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 3। याला 2 ने डिवाइड केलं तर 3, 2 3 जा 6, बरोबर। इथे किती होणार? 2 4 जा 2 4 जा आणि 2 4 जा। मी डायरेक्ट का मी सिंप्लिफिकेशन एक एक सांगतो, जेणेकरून तुमचं चुकणार नाही। इज इक्वल टू काय आला आन्सर? 3 3 3। खाली काय आन्सर आहे? 4 4 4। आता इथं युनिट प्लेस किती आहे? 3। इथं युनिट प्लेस किती आहे? 4। आता इथं 3 आहे का? नाही, त्यामुळे मी याला 3 ने डिवाइड करू शकत नाही। क्लिअर? आता मी दुसऱ्याला करू शकतो, पण तो मी इतर रूल्स तुम्हाला सांगत नाही। इथं मी काय शिकवतोय? फक्त मी एखाद्या नंबरला 2 ने केव्हा डिवाइड करायचं ते आपण इथं बघत आहोत।
आणि त्यामुळे मी प्रत्येक पेजवर एक एक नंबर घेतला. 2 न तर फक्त 2 न शिकवणार तुम्हाला. बरोबर. आता महत्वाचं आणखी पुढे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. इथे युनिट प्लेस किती आहे? 2. इथे युनिट प्लेस किती आहे? आपले सॉरी इथे युनिट प्लेस किती आहे? 0. इथे युनिट प्लेस किती आहे? 0. म्हणजे मी 2 न डिवाइड करू शकतो कारण माझा युनिट प्लेस इथे 0 आहे. मग याला मी 2 न डिवाइड केलं तर किती येणार? 250. आणि याला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार? 200. माझा आन्सर किती आलं? 250 डिवाइड बाय 200. मी आणखी याला 2 ने डिवाइड करू शकतो का? कारण इथं युनिट प्लेस किती आहे? 0. इथं युनिट प्लेस किती आहे? 0. हे तुम्ही 2 ने डिवाइड करा आणि पुढे आन्सर लिहा. ते आणखी सिम्प्लिफाय होणार आहे. बरोबर. आणखी सिम्प्लिफाय ते होणार आहे. तर आपण किती म्हणणार बघा? 2 1 जा 2, 2 2 जा 4, किती होणार? 1. आणि 2 5 जा 10. आणि हे तर तुम्हाला माहित आहे 100 होणार आहे. 2 ने डिवाइड करणे म्हणजे हाफ करणे. काय आला आन्सर? सिम्प्लिफाय 1 2 5 आणि हे 100. आता याला आपण परत सिम्प्लिफाय करू शकतो का नाही? हे दोघेही कोणाच्या टेबलमध्ये आहेत माहिती आहे ना तुम्हाला? कोणाच्या? 25 च्या टेबलमध्ये. आपला व्हिडिओ क्रमांक 1 बघा, तुम्हाला लगेच कळेल. व्हिडिओ क्रमांक 1 बघा पटकन, लगेच कळेल की याला आपण डिवाइड कशाने करू शकतो. समजलं? पहिले तो व्हिडिओ बघा, लगेच तुम्ही याला 25 न हे दोघे 25 च्या टेबलमध्ये आहेत, त्यामुळे आपण याला 25 ने डिवाइड करू शकतो. व्हिडिओ क्रमांक 1 बघा लगेच. ओके. चला आता आपण पुढच्या स्टेपकडे येऊया. चला आता आपण एखाद्या नंबरला 3 ने केव्हा डिवाइड करायचं? इथं लिहिलेलं आहे. सर्व अंकांची बेरीज करायची. पटकन सर्व अंकांची बेरीज करायची. मुलांना जेव्हा कॅल्क्युलेशन करतात तेव्हा मुलांना हे माहीतच नसतं की मी आता करू काय. मुलांकडे हा क्वेश्चन आला. हे असं कॅल्क्युलेशन जेव्हा आपण मॅथमॅटिकचा जो प्रॉब्लेम्स असतो तो सोडवत लास्ट स्टेप पर्यंत येतो. आता लास्ट स्टेप पर्यंत आल्याच्या नंतर हे असं येतं. आता मुलं गोंधळून जातात की मग याचं करायचं काय आता. कारण मुलांना काय असतं, मुलांना टेबल पळेपाठ नसतात, कुणी कसा डिवाइड करायचा ते माहीत नसतं, त्यामुळे त्यांचं हे चुकणार. पण मी हे तुम्हाला टीच केल्याच्या नंतर तुमचं चुकणार नाही. क्रमांक कळाला तुम्हाला? माझा 1 आणि 2 ही व्हिडिओ फक्त बघून घ्या व्यवस्थितशीर. चला आता लक्ष द्या. 3चा रूल्स काय आहे? सर्व अंकांची प्लस करा. याची प्लस करा इथं 3 + 6 + 6 किती होणार आहे? इथं या सगळ्यांची प्लस केली तर किती येणार? 50. घाई करायची नाही. याची प्लस केली तर किती होणार? 9 + 9 किती होणार आहे? 18. इकडे बघ रे, 9 आणि 9 किती होणार आहे? 18. याची प्लस किती केली तर किती होणार आहे? 50. आता मला सांगा हे 15 आणि हे 18 3च्या टेबलमध्ये आहेत ना? आहेत का नाही? हे बघा आहेत ना. त्यामुळे मी याला 3 ने डिवाइड करू शकतो. क्लियर? चला आता परत याला 3 ने डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 2 जा 6. कळालं? ओके. चला आता इथं बघा 3 3 जा 9, 3 3 जा 9. हे मी इथं केलं त्यामुळे मी आन्सर इथं लिहिलं. आता मला सांगा वरती किती आलं? 1 2 2 1 2 2. खाली आन्सर किती आलं आपलं? 3. किती आलं? 3 3. हे बघा इथं आलं ना आपण 3 3 जा 9, 3 3 जा 9. कळालं सगळ्यांना? क्लिअर? ओके डन. आता इथं बघा याची प्लस करा बरं. 7 + 7 + 7 किती होणार आहे? 21. याची प्लस करा 9. मग मला सांगा याची प्लस केली तर किती येते? मी समजण्यासाठी इथं लिहितो. याची प्लस केली 21 येते. या दोघांची प्लस केली तर 9 येते. येतं का नाही? मग हे 21 आणि हे 9 3च्या टेबलमध्ये येतात की नाही? येतात. त्यामुळे मी याला 3 ने डिवाइड करू शकतो. फक्त लक्षात ठेवा या तिघांची मला काय करावं लागणार? प्लस करावी लागणार आहे. सर्वांची 7 + 7 + 7 21, 5 + 4 9. 21 आणि 9 3च्या टेबलमध्ये येतात, त्यामुळे मी याला 3 ने डिवाइड करू शकतो. जर हे 3च्या टेबलमध्ये नाही आलं किंवा 3 ने त्याला डिवाइड नाही दिला, आता भाग नाही केला, डिवाइड नाही केला म्हणजे काय? रिमाइंडर 0 उरायला पाहिजे. परत एकदा सांगतो, रिमाइंडर त्याला आपण काय म्हणतो? बाकी काय उरायला पाहिजे? 0. ज्याला रिमाइंडर 0 उरतं डिवाइड केल्याच्या नंतर त्याला म्हणतात भाग जातो. परत एकदा सांगतो,
भाग जाणे म्हणजे काय रे? डिव्हायसिबल बाय म्हणजे काय रे? तर भागल्याच्या नंतर रिमाइंडर 0 उरायला पाहिजे. हे कसं काय इथं लक्ष दे. 3 3 जा 9, काय उरलं रिमाइंडर? 0 उरलं ना. म्हणून याला म्हणतात भाग जाणे डिव्हिजिबल बाय. पक्क कळालं? चला आता इथं बघा, याला आपण 3 ने बघणार. 3 2 जा 6, खाली किती उरणार? 1. आता काही मुलांना हे अवघड जातं, त्यांनी असं करायचं. आपलं रफ काम पण कॅल्क्युलेशन हे फक्त मी समजून सांगण्यासाठी करतोय, तुम्हाला हे असंच करावं लागणार. बोल. 3 2 जा 6, 1 वरून किती घेतला? 7. बरोबर का नाही? 3 5 जा किती होणार आहे? 15. 2 उरणार, वरून घेतला 7 आणि 3 9 जा 20. 0 0. किती आला आपला आन्सर? आन्सर किती आलं? 2 5 9. आणि हे किती येणार आपला आन्सर? आता इथं करा. 3 1 जा 3, खाली किती उरणार आहे सांगा? 2 उरणार. आणि 3 8 जा 24, कारण 2 वर आपण 4 घेणार आहे. मग आन्सर किती आला बघा आपण? 2 5 9 डिवायडेड बाय किती येणार? 80. डिवायडेड बाय किती येणार? 80. याला आपण काय केलं? 3 ने कॅल्क्युलेशन केलं. आणि ज्यावेळेस ही हार्ड कॅल्क्युलेशन असतं, रफ मध्ये करून बघायचं प्रॅक्टिस साठी फक्त. नंतर तर तुम्ही असं उभंच कॅल्क्युलेशन करू शकता. क्लिअर? ही वरचं आहे आणि हे खालचं आहे. चला आता इथं लक्ष द्या. या 0 ला हा 0 कट, या 0 ला हा 0 कट. सिंपल. मला एक सांगा, या दोघांची प्लस करा बरं. 9. या दोघांची प्लस करा, इकडे लिहितो मी समजण्यासाठी. या दोघांची प्लस करा 12. हे 9 आणि हे 12 कुणाच्या टेबलमध्ये येतात? 3 च्या. त्यामुळे मी याला 3 ने डिवाइड करू शकतो. पक्क लक्षात ठेवा. चला आता याला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे? 27. 3 ने डिवाइड केलं की आन्सर 27 येतं. तुम्हाला हार्ड जात असेल तर मी डायरेक्ट सांगतो असं करा, तुम्हाला लगेच कळेल. आन्सर 27. याला 3 ने डिवाइड करा. 2 जा 2 जा किती होणार? 27 डिवायडेड बाय 22. क्लिअर? हे झालं सिंप्लिफिकेशन कॅल्क्युलेशन. चला पुढे याची बेरीज करा. या तिघांची बेरीज केली तर 27 येते. याची बेरीज करा, किती होणार आहे? 9 होणार. हे दोघेही 3 च्या टेबलमध्ये. 5 1 3 बेरीज किती येणार आहे? 9. 9 9 9 बेरीज किती येणार आहे? 27. 27 आणि 9 हे 3 च्या टेबलमध्ये येतात. त्यामुळे मी या दोघांना 3 ने डिवाइड करू शकतो. पक्क लक्षात ठेवा. चला 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 3 जा 9. इथं बघा 3 1 जा 3, खाली उरले 1. आपले खाली किती उरणार? 2. 3 7 जा आणि 3 1 जा 3. किती आला आन्सर? 3 3 डिवायडेड बाय किती उरणार? 1 1 1 7 1. आन्सर किती उरणार आहे? 1 7 1. ज्या मुलांना हे अवघड वाटतं त्या मुलांसाठी मी सरळ तुम्हाला सांगितलेलं आहे 5 1 3 डिवायडेड बाय 3. तुम्ही करून बघा. 3 1 जा 3, 2 उरले 1, 3 7 जा 21, 0 0 वरून घेतला 3, 3 1 जा 3. बघा आलं का नाही? आता हे तुम्ही असं करणं शिका. हे तुमचं 5वी 2री 4थी झालेलं आहे. आता हे रेग्युलर तुम्ही शिकणार आहात का? नाही. हे असं ओरिजिनल कॅल्क्युलेशन तुम्हाला शिकावं लागणार. चला तर तुम्ही 3 ने केव्हा डिवाइड करणार? वरच्याची खालच्याची प्लस हे 3 च्या टेबलमध्ये आली पाहिजे. समजलं सगळ्यांना? आणि हे पक्क लक्षात ठेवा. आता आहे पुढचं बघा. 4 ने केव्हा डिवाइड करायचं? काय करायचं? 4 ने केव्हा डिवाइड करायचं? काहीच करू नका. शेवटचे 2 नंबर किती आहेत रे? 12 12. हे शेवटचे 2 नंबर किती आहेत? 48. या दोघांनाही इथं वाचून घ्या तुम्ही. या दोघंही आपल्याला 4 च्या टेबलमध्ये आहेत ना. त्यामुळे मी डायरेक्ट या दोघांना 4 ने डिवाइड करू शकतो. एवढंच लक्षात ठेवा. शेवटचे 2 नंबर 4 च्या टेबलमध्ये पाहिजे.
किंवा डबल 0 पाहिजे बस. चला आता याला भागा 4 नी. 4 1 जा 4, 4 2 जा 8. खाली किती उरणार? 11 मधून 8 गेले 3 उरणार, वरून घेतला 3 आणि 4 8 जा 32. मी ऑलरेडी केलं कारण माझं डोक्यात कॅल्क्युलेशन चालू आहे. तुम्ही पण डोक्यात कॅल्क्युलेशन चालू करा. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8. किती आला आन्सर? 28 डिवायडेड बाय 1 1 2. आता मी डोक्यात कसं केलं इकडे बघा. मी डोक्यात कसं केलं? 4 2 जा 8, खाली उरले 3 आणि 4 8 जा 32. मी वरून घेतलंय बघा, उत्तर तेवढंच आलं. तुम्हाला ही सवय आहे, ही सवय आता मोडून टाका. आता तुम्ही वरच्या वर्गात गेलेल्या आणि हे तर तुम्हाला समजलं असेल. आपण आणखी याला छोटं करू शकतो. का छोटं करू शकतो? तुम्हाला माहित आहे की हे 28 4च्या टेबलमध्ये येतात आणि हे 12 सुद्धा 4च्या टेबलमध्ये येतात. मग 4 7 जा 28 बरोबर आहे का नाही? फोर 7 जा किती होणार? 28. आणि आता इथं बघा, याला पण तुम्ही छोटं करू शकता. याला 4 ने करा. 4 2 जा 8 बरोबर आहे का नाही? 4 2 जा 8. परत खाली किती उरणार? 3 आणि परत हे असंच होणार बरोबर आहे का? 4 2 जा आणि परत आपण खाली घेतलं 3 उरणार आणि 4 8 जा. मग किती होणार उत्तर? 28. ज्या मुलांना वाटलं हे कसं केलं तर त्यांना इथं बघा. 4 3 जा 4 2 जा 8, 3 उरले, वरून घेतला 2 आणि 4 8 जा. कळलं? बघा एवढं आलं काय? 7/28. हे झालं सिम्प्लिफाय. अगदी सोपं. आता इथं लक्ष द्या. इथं किती आहे? 28. इथं किती आहे? 16. 28 आणि 16 आहे. 28 आणि 16 हे कुणाच्या टेबलमध्ये येतात? 4च्या. त्यामुळे मी याला काय करू शकतो? 4 ने डिवाइड करू शकतो. चला आता 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4. मन लावून लक्ष दिलं तरच कळेल. 4 2 जा 8. वरून आपण 0 घेणार कारण 2 खाली आहे. वरून भाग शून्याचा जाणार आणि 4 7 जा 28. ज्या मुलाला अवघड जातं त्याने रेग्युलर डिवाइड करा. इथं बघा 4 1 जा 4, खाली उरला 1 बरोबर. 4 1 जा 4, आपण घेतला 1. तुम्हाला हे समजण्यासाठी मी असं करतो. 5 1 6 डिवायडेड बाय 4 म्हणजे इथं आन्सर किती येणार तुम्हाला कळेल. बघा 4 1 जा 4, खाली उरला 1, वरून किती घेतलाय? किती घेतलाय? 1. 4 2 जा 8, खाली किती आले आता? 3, वरून घेतला 6. 4 9 जा 36, 0 0. किती आला आन्सर? याला भागल्याच्या नंतर 1 2 9. काय आला आन्सर सांगा आता? 1207 डिवायडेड बाय काय आलं? 129. पक्क लक्षात ठेवा. आपण या दोघाला काय केलं? 4 ने डिवाइड केलेलं आहे. का? कारण इथं 28, इथं बाकीच्या नंबरचा विचार करायचा नाही. आता इथं पण 32 आहे, 20 आहे. चला 4 1 जा 4 बरोबर. आता इथं आपण काय करणार? भाग 0चा देणार. पटापट तुम्हाला इथं समजावून सांगतो हे कसं केलेलं आहे. चला लक्ष द्या. 4 1 जा 4, 0, वरून घेतला 1. हा 1 याच्यापेक्षा छोटा आहे. वरी 0, खाली 0, वरून घेतला 1, इथं घेतला 2. 4 3 जा 12, किती उरणार? 0 0 आणि इथं काय घेतलं आपण? 0, इथं 0. किती आलं उत्तर सांगा? 1 0 3 0. इथं पण तसंच करा. 3 3 2 बघा. 4 1 जा बरोबर का? 4 8 जा 32, किती उरणार? 1 2 आणि 4 3 जा 12. किती आला आन्सर? हे कट करा, इथं आन्सर लिहा. आता हे किती आलं तुमचं फायनल आन्सर मी इथं लिहितो. किती आलं? 1 0 3 0 आणि 83. आता मी हे असं का केलं?
हे मी ओरलही करू शकतो, हे मी माझ्या मनातही कॅल्क्युलेशन करू शकतो, पण सर्वात महत्त्वाचं की हे तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे आणि सिम्प्लिफिकेशन हे झालं पाहिजे. त्यामुळे मी हे काय करू शकतो, हे तुम्हाला समजण्यासाठी आपण करू शकतो. बरोबर. आता इथं सर्वात महत्त्वाचं की हे कितीपर्यंत झालं आपलं, आता 4 पर्यंत झालं. कुठेपर्यंत झालं, आपण कितीने भागणं, कितीने डिवाइड केलं आपण, 2 नी, 3 नी आणि त्यानंतर काय केलं, 4 नी डिवाइड केलं. आता जे आहे 5, 6, 7 बरोबर, 8, 9 आता ते सगळं आहे. तर ते मी तुम्हाला काय करतो, पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार सांगणार. हे कॅल्क्युलेशन आहे आणि हे कॅल्क्युलेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, सगळं तुमच्या मित्रांना काय करा, हे पाठवा. सिम्प्लिफिकेशन हे अशा पद्धतीने काय करायचं असतं, करायचं असतं. ओके, थँक्स.